नमस्कार, मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा असतोच, पण त्या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी गरज असते ती सकारात्मक राहण्याची. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आयुष्यामध्ये मन शांत, पॉझिटिव्ह आणि आनंदी कसं ठेवायचं. तर तेही अगदी सोप्या पद्धतीने. जर तुम्हालाही पॉझिटिव्ह आणि आनंदी राहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1 आहे सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह विचाराने करायची. सकाळी उठल्यानंतर आपलं मन जसं असतं, आपण जसा विचार करतो तसाच आपला अख्खा दिवस जातो. सकाळची सुरुवात जर आपण पॉझिटिव्ह विचाराने केली तर आपला दिवसही पॉझिटिव्ह जातो. तर त्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे मी खूप लकी आहे, माझं जीवन खूप सुंदर आहे, माझा आजचा दिवस खूप सुंदर जाणार आहे, खूप पॉझिटिव्ह जाणार आहे, प्रोडक्टिव्ह जाणार आहे, असं जर आपण म्हणलं, असं जर पॉझिटिव्ह अफर्मेशन केलं तर आपला दिवस नक्की पॉझिटिव्ह जातो. नंतर सेकंड आहे मेडिटेशन. एक 5 ते 10 मिनिट मेडिटेशन केल्यानंतर आपलं मन शांत राहतं, मनाला शांतता भेटते, मनावर नियंत्रण राहतं, निगेटिव्ह विचार नाही येत. नंबर 3 आहे प्रार्थना. म्हणजे प्रार्थना, ध्यानधारणा. आपण म्हणजे पॉझिटिव्ह भजन ऐकणं, पॉझिटिव्ह विचार ऐकणं. या या पॉझिटिव्ह विचाराने जर आपण दिवसाची सुरुवात केली तर आपला दिवस नक्की पॉझिटिव्ह जातो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की दिवसाचं नियोजन करणं. म्हणजे दिवसभरामध्ये आपण काय काय करणार आहे हे जर आपण सकाळीच नियोजन केलं तर आपला दिवस अगदी पॉझिटिव्ह जातो. नंबर 2 आहे सोशल मीडियावर ब्रेक घेणं. सगळ्यात इम्पॉर्टंट हे बघा, सोशल मीडिया सतत रील्स पाहणं, शॉर्ट्स पाहणं, यामुळे काय होतं, माहितीचा ओव्हरलोड होतो. त्यामुळं आपलं मन थकतं. जास्त माहितीचा ओव्हरलोड असल्यामुळं मन शांत नाही राहत. त्यामुळं आपण स्वतःवर फोकस नाही करू शकत. दुसऱ्यांच्या आयुष्यासोबत आपण तुलना करतो, त्यामुळं निगेटिव्ह विचार येतात. तिचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं आहे, माझ्याच आयुष्यामध्ये असं का, त्यांचं आयुष्य किती चांगलं आहे, ते फिरायलाच गेले आहेत, ते असं म्हणजे तुलना होत असते. त्यामुळे आपण आपल्याच आयुष्याबद्दल निगेटिव्ह विचार करतो. तर सोशल मीडियावर ब्रेक घेणं हे पॉझिटिव्ह राहण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते आपण कसं करू शकतो, सुरुवातीला आपण म्हणजे डायरेक्ट अनइन्स्टॉल केलं तर ते खूपच चांगले. सगळे ऍप वगैरे सगळे जे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ते अनइन्स्टॉल करून त्या वेळेमध्ये आपले छंद जोपासू शकतो. वाचन करणं, और कुठं बाहेर फिरायला जाणं, पॉझिटिव्ह विचार ऐकणं. ते नाही जमत असेल तर आपण त्या सोशल मीडियाचं नोटिफिकेशन बंद करायचं. म्हणजे कमीत कमी वेळ त्या सोशल मीडियावर आपण घालवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळेही आपण पॉझिटिव्ह विचार करतो. नंबर 3 आहे नकारात्मक लोकांशी दुरावा. नकारात्मक लोक म्हणजे काय, जे सारखं टीका करतात, टोमणे देतात, निगेटिव्ह बोलतात, टोकाची टीका करतात. त्यामुळे काय होतं, आपली एनर्जी डाऊन होते, आपण ओव्हर थिंक करतो, निगेटिव्ह विचार करतो, आपला सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो, आपल्याला जीवनाबद्दल आपण निगेटिव्ह विचार करतो, निगेटिव्ह लोकांमध्ये राहून आपण आपल्या जीवनाबद्दल निगेटिव्ह विचार करतो. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहिलेलं कधीही चांगलं. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहिल्यानं आपण पॉझिटिव्ह विचार करतो. पॉझिटिव्ह विचार म्हणजे आपण आपले जसे विचार, आपली संगत जशी असेल आपण तसं बनत जातो. त्यामुळं नकारात्मक लोकांशी दुरावा केलेलाच बरा. नंबर 4 आहे काहीतरी नवीन शिकण्यामध्ये आपण बिझी राहायचं, म्हणजे आपला टाइम स्पेंड करायचा. आपण जेव्हा बिझी राहतो ना तेव्हा आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार नाही येत. म्हणजे बिझी राहणं म्हणजे काय की आपला टाइम काहीतरी आपले छंद जोपासण्यामध्ये घालण्याचा, वाचन करायचा, और काही आपले असतील काही छंद और आपले काही गोल्स असतील ते अचीव्ह करण्यामध्ये जर आपण आपला टाइम घातला, आपण जर त्याच्यामध्ये आपला फोकस लावला तर आपण नक्की पॉझिटिव्ह राहतो आणि निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येतच नाहीयेत. नंबर 4 आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे. मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आपण काय करू शकतो, तर ध्यानधारणा, मेडिटेशन. रोज 5 मिनिट जरी आपण ध्यानधारणा केली, मेडिटेशन केलं तर आपलं आयुष्य एकदम पॉझिटिव्ह बनतं. मन आपलं नियंत्रण राहतं. मनामध्ये आपल्या पॉझिटिव्ह विचार येतात, म्हणजे निगेटिव्ह विचार येत नाहीत, ओव्हर थिंकिंग होत नाही. त्यामुळं आपण मन शांत राहतं, आपण पॉझिटिव्ह फील करतो. आणि शारीरिक आरोग्यासाठी आपण काय, तर पौष्टिक खाणं, व्यायाम, योगा, यामुळेही आपण मेंटेन राहू शकतो आणि आपण पॉझिटिव्ह फील करू. नंबर 6 आहे स्वतःशी प्रेमानं राहणं. खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण स्वतःला आपण समजून घेणं, स्वतःची काही चूक झाली असेल तर ते ऍक्सेप्ट करणं, त्यातून आपण काही नवीन शिकणं. हे म्हणजे चुका तर माणसाकडूनच होतात आणि स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह फील करणं की तू हे करू शकतेस, मी हे करू शकते, असं पॉझिटिव्ह बोललं आणि पॉझिटिव्ह राहणं, स्वतःवर प्रेम केलं
तर आपण नक्कीच पॉझिटिव्ह फील करतो. नंबर 7 आहे आभार मानायला शिकायचं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही भेटलं आहे त्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जे आयुष्य जगतो आहे ना, ते बरेच लोकांचं स्वप्न असतं. त्यामुळं जे काही आपल्याला भेटलं आहे त्यात समाधानी सुखी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट समाधानी राहणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं असेल तर आनंदी समाधानी राहणं खूप गरजेचं आहे. तर हेच होते मन सकारात्मक ठेवण्यासाठी 7 प्रभावी आणि सोपे उपाय. आपलं मन जर खंबीर असेल ना, तर मोठ्यातली मोठी अडचणी लहान वाटते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.